स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच. भिंतीवर आरसा असते, त्या आरशामध्ये आपण आपला चेहरा पाहतो. इकडून जास्त पावडर लावला तर आरशात का दिसते? जास्त पावडर दिसते. इकडे जास्त या डोळ्याला काजळ झालं तर आरशामध्ये काय दिसते? काजळ दिसते. इकडे समजा डाग लावला तर आरशामध्ये, समजा लिपस्टिक जास्त झाली तर आरसात सांगते का नाही लिपस्टिक जास्त झाली म्हणून? वेणी खराब झाली, भांग खराब झाला, टिकली बरोबर झाली, कोण सांगते आपल्याला? तो आरसा सांगतो. त्यासारखं समाज हा आरसा आहे. आपल्या आसपास राहणारे लोक आपले आरसे आहे. त्यांच्यासोबत जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा आपण जसे व्यवहार करू तसे व्यवहार तो आरसा आपल्याला दाखवतो. स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते. आपला चेहरा आपलीच वैरी होते. आपण खराब बोललो तर पुढचाही खराब बोलतो. आपण काकाजी नमस्कार ते म्हणतात बापू सुखी राहे. आपण म्हटलं काकू नमस्कार, का म्हणते बेटा? आहे की नाही प्रतिमा? इथं बसलेला देवाचा दरवाजा उघडा. उघडदार देवा आता, पिते दूध डोळे मिटून जात. हा, मनी चोरट्याच्या कार्य. हा, आपल्याला असं वाटते आपण कर्म करतो, आपल्याला कोणीच पाहत नाही. मांजरीने दूध पिताना मांजर काय करते? डोळे बंद करून दूध पिते. मांजर, तिचा स्वभाव आहे. मांजरीला दूध प्यायला द्या ते डोळे बंद करते. तिला असं वाटते की मी दूध पित असताना मला कोणीच, पण तिला सगळेच पाहत आहे. तसं आपण जीवनात कर्म करतो वाईट, आपण असं वाटते की आपल्याला कोणीच पाहत नाही, पण पाहत राहते आपला अंतरात्मा. आपण पाहतो स्वतः. मनी चोरट्याच्या कारे विधी चांदण्याची, सरावल्या हाता नाही कंप का सुटावा. कंप सुटते. वाईट कर्म करताना, वाईट बोलताना, वाईट हालचाली करताना, कसंही जगताना अंतकरण घाबरते. करू की नको करू, कारण आपल्या देवाचा दरवाजा आपण काय केला आहे? बंद केला आहे. आणि संत काय म्हणतात? दरवाजा उघड. उघडदार देवा आता, हे दार उघडलं पाहिजे. जन्मभरी पूजा व्रत नेम केले, तीर्थही धुंदिले सर्व काही, वृत्तीशी पोषक वेचिली अहंता. आपण काय केलं? आपल्या वृत्तीला पोषण करणारी, मन मानेल तसं जगणारी, मन मानेल तसं कर्म करणारी अहंता आपण प्रत्येक माणसाने गोळा करून ठेवली. अभिमान झाला होता अर्जुनाला, अभिमान झाला होता दुर्योधनाला. भल्या भल्याशी लाविल बट्टा, अशी ही थट्टा दुर्योधनानं केली. गदा गाये मांडी फोडवली, थट्टा रावणाने केली. लंका नगरीची बुडविली गेली. सगळंच गेलं. थट्टा गेली रावणापाशी, पूर्ण त्याचा सत्यानाश करून टाकला थट्टेनं, या वृत्तीनं. ही वृत्ती, मनवृत्ती, वासना, काडी, डाकिनी. हिला गाईला किती नाव आहे? गाईला नाव म्हणतो ना, पांढरी गाय. आणि काळ्या गाईला काय म्हणतो? जांभी. हा, जांभी दिगडी येई हुमरून. जांभी या अंतकरणातली गाय, हिला म्हणते जांभी. काडी, कुडकुटी गाय. ही गाय विषवृत्तीची गाय आपल्याला समाजापासून, देवापासून दूर 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 नेत आहे. काम क्रोध और लोभ भरा तब दूर दूर प्रभु रहता है. दूर दूर प्रभु रहता है. दूर दूर प्रभु रहता है. जितना जितना अनासक्त होगे निर्मल प्रेम बढ़ेगा. जब प्रभु शरण में होगा, जब प्रभु शरण में होगा, चित्त परम पुनीत बनेगा. चित्त परम पुनीत बनेगा. जब प्रभु शरण में होगा, जब प्रभु शरण में होगा, जब प्रभु शरण में होगा. काम क्रोध और लोभ भरा तब
तीर्थ करा, यज्ञ याग करा, जप करा, तप करा, व्रत करा, एकादशी करा, सगळं करा बाप हो. पण हे सगळं करत असताना अंतःकरणामध्ये काम क्रोध भरला असेल तर दूर दूर प्रभू रहता है. इथल्या अंतःकरणातला प्रभू दूर दूर जाते. संत नामदेवांची दासी कोण? नामदेवाची दासी माहित आहे का? हा नाही माहीत. नामदेवाची दासी नाही माहीत. जनाबाई कोण? जनाबाई आई वडिलांनी टाकून दिली. संत नामदेवाच्या घरी पालन पोषण झालं. अतोनात हाल झाले त्या बाईचे, जनाबाईचे. शेणकळ्या वेचायची ती, गौऱ्या करायची, थापायची, काड्या आणायची, सगळं करायचं. त्या नामदेव महाराजाच्या घरचं दळण कांडण सगळं करायचं. पण कशासाठी करायचं माहित आहे का? कशासाठी करायचं? हा काम, हा क्रोध, ही ईर्ष्या, ही मनोवृत्ती दूर जाण्यासाठी जनाबाईनं दास्यत्व पत्करलं होतं. तिचं फक्त आपण नाव घेतो. काल परवा आमच्या सोनेगावला कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात शेवटी म्हटलं मी की तुमच्या गावामध्ये सामुदायिक प्रार्थना होते. त्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये कोणते कोणते लोक उद्यापासून जाणार आहे ते हात वर करा. फक्त दोघांचे हात वर आले, बाकीच्यांचे हात वर आलेच नाही. मग कशाला कीर्तन करायचे? आपल्या खातेरा नावाच्या गावामध्ये उद्यापासून हरिपाठ समजा चालू झाला, स्वेच्छेने आम्ही सगळे हरिपाठाला येतो असे सगळे म्हणते का? म्हणतात सगळे. आम्ही उद्यापासून आमचे सगळे मुलं बाळं घेऊन आठवड्यातून एकदा तरी प्रार्थनेला बसतो, हरिपाठाला बसतो. आहे का कुणाची तयारी? आहे? नाही. आपल्याला फक्त देव पाहिजे, चमत्कार. हात दाखवला का पोरगा झाला, हात दाखवला का पीक पिकलं, हात दाखवला का कापूस झाला, हात दाखवला का बिमारी बसली, पाठीवर थाप मारली का बेंड फुटलं. अरे हे जे करामती करती ते गुरु मनविती. हे चमत्कार दाखवणारे, करामती करणारे गुरु नव्हे, साधू नव्हे, भोंदू आहे. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना हे कामं करायची गरज नाही पडली. आमच्या जनाबाईला हे कामं करायची गरज नाही पडली. आयुष्यभर शेणकळा विचल्या तिने, आयुष्यभर. मग लिहिलं गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर हो धरीला पंढरीचा. अंतःकरणामध्ये पंढरीचा चोर होता, तिच्या तो पकडला तिने. कोणाच्या घरी राहून? नामदेव महाराज. आम्हाला नाही सापडत. आम्हाला फक्त मुलं बाळ झाले पाहिजे, ते पोरं लवकर मेले नाही पाहिजे, त्यांना ताप जर आला नाही पाहिजे, चांगली नोकरी मिळाली पाहिजे, मोठ्या हुंडीची पोरगी मिळाली पाहिजे 10-15 लाखाची, कापसाने घर भरून पाहिजे, बँकेने आपली तिजोरी पूर्ण भरून पाहिजे, आपल्या पासबुकावर लाखाची एंट्री पाहिजे. अरे अरे असा कसा पावेल पंढरीराव, असा कसा पावेल पंढरीराव. भाव धरेना भक्ती करेना, भाव धरेना भक्ती करेना. उगाच मन देवा पाव 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 पावेल पंढरीराव, असा कसा पावेल पंढरीराव, असा कसा पावेल पंढरीराव. भाव धरेना भक्ती करेना, भाव धरेना भक्ती करेना. उगाच मन देवा धाव धाव पावेल पंढरीराव, असा कसा पावेल पंढरीराव, असा कसा पावेल पंढरीराव. आई बाबाशी लाथा मारी, आई बाबाशी लाथा मारी, आई बाबाशी लाथा मारी. मेल्यावर म्हणतो पाव पाव पाव, मेल्यावर पाव 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 धाव. अरे मेल्यावर म्हणतो पाव 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 पावेल पंढरीराव, असा कसा पावेल पंढरीराव, असा कसा पावेल पंढरीराव. भाव धरेना भक्ती करेना, भाव धरेना भक्ती करेना. उगाच मन देवा धाव धाव पावेल पंढरीराव, असा कसा पावेल पंढरीराव, असा कसा पावेल पंढरीराव. असा कसा पंढरीराव पावणार? भाव धरेना भक्ती करेना,
भावही नाही, भक्ती नाही, फक्त घर चांगलं झालं पाहिजे, मी वाचलो पाहिजे, लवकर मेलो नाही पाहिजे, ताप जर आला नाही पाहिजे, पैसे खूप आले पाहिजे, अशाने ज्ञानेश्वरी नाही कळत. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, या पंढरीकडे लक्ष द्यायचं आहे. पण भाव धरेना, भक्ती करेना, उगाच मने देवा धाव धाव धाव, आई बापाशी लाथा मारी. आई बाप आपल्याला कधी देव वाटत नाही. अरे मेल्यावर म्हणतो काव काव काव, पावेल पंढरीराव. असा कसा पंढरीराव पावणार आहे? जन्मभरी पूजा वतने न केले, तीर्थही धुंदिले सर्व काही, वृत्तीशी पोषक वेचिली अहंता, नम्रतेची सत्ता गेली चोरी. नम्रता नाही, दया नाही, क्षमा नाही, विनय नाही. पूजा करणाऱ्या माणसाचं अंतःकरण कसं असलं पाहिजे? ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या माणसाचं अंतःकरण कसं असलं पाहिजे? हरिपाठ करणाऱ्या माणसाचं अंतःकरण कसं असलं पाहिजे? भागवत वाचणाऱ्या माणसाचं अंतःकरण कसं असलं पाहिजे? भागवत धर्मे करिता भक्ती, निर्मळ होईल चित्त वृत्ती, जीव तोची ब्रह्म निश्चिती, ऐशी शुद्ध स्फूर्ती ठसावी. जे भागवत ऐकणारे, भागवत करणारे, जे भगवत भक्त आहे, त्यांची वृत्ती कशी असावी? निर्मळ असावी चित्त वृत्ती. त्याचं चित्त आणि वृत्ती निर्मळ झाली पाहिजे, म्हणून तर भागवत आहे बापो. का करता त्या भागवताचं? नुसतं भागवायचं नाही, दिवसभर चर आणि एकादश कर, याला भक्ती म्हणत नाही. भाव धरेना, भक्ती करेना, उगाच मने देवा का धाव धाव, पावेल पंढरीला. मन अंतःकरण दयेनं भरलं पाहिजे. इथे दिसणारे आपल्या आसपासचे सगळे जीव आपल्याला देव वाटले पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये जशी जाणीव आहे तशी जाणीव त्यांच्याबद्दल वाटली पाहिजे बापो. आकाशातल्या दगडातल्या देवाच्या मागे धाऊ धाऊ आयुष्य चाललं गेलं, पण माणसातला देव समजला नाही आपल्याला. म्हणून आपल्या जीवनात, आपल्या समाजात दुःख आहे. आपण चंद्रावर चाललो, मंगळावर जाऊन आलो, सूर्यावर यान पाठवलं, पण जमिनीवर माणसासारखं जगता येत नाही. काय करता? शिक्षणाचं. जमिनीवर आपल्या घरात राहणाऱ्या आपल्या आईसोबत, पत्नीसोबत, पतीसोबत माणसाने माणसासारखा व्यवहार करण्याची वृत्ती आपल्याजवळ नाही, तर काय करता? पुजारी बनून. पूजा करे अति ठाट से, पानी चढ़ा पुलो चढ़ा, मंदिर से निकला हुआ गाली बके बडबडा. मंदिरातून निघणाऱ्या माणसाच्या तोंडामध्ये शिव्या असेल तर त्याच्या पूजेचा काय फायदा? ज्ञानेश्वरी माणसाच्या अंतःकरणामध्ये, वावरामध्ये झटका लावायची मशीन लावत असेल, करंट लावून ढोरं मारत असेल तर त्याच्या ज्ञानेश्वरीचा काय फायदा? काय? काही फायदा नाही. अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. चांगली गोष्ट आहे, पण कापसात पाणी टाकते त्याचं कसं? वांगे तोडायला जाते, चोरू चोरू लपवून ठेवते, त्याचं कसं? व्यवहार कसे आपले? वृत्तीशी पोषक वेचिली अहंता. ज्ञानेश्वरी वाचत आहे, भागवत सप्ताह करत आहे, पण मन खराब आहे. काय फायदा भागवत करू? काय फायदा ज्ञानेश्वरी वाचून? संत लिहितात, जन्म फुका गेला माझा देव शोधण्यात, 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 जन्म फुका गेला माझा देव शोधण्यात. पूजा पाठ करता करता, पूजा पाठ करता करता झाला माझा अंत, झाला माझा अंत. पूजा पाठ करता करता झाला माझा अंत, झाला माझा अंत. जन्म फुका गेला माझा देव शोधण्यात, जन्म फुका गेला माझा देव शोधण्यात, जन्म फुका गेला माझा देव शोधण्यात. जन्म फुका गेला
पूजा पाठ करता करता झाला माझा अंत, झाला माझा अंत, जन्म फुका गेला माझा देव शोधण्यात. पूर्ण जन्म चालला गेला देव शोधता शोधता, भक्ती करता करता, पण भाऊ माणूस नहीं बनता. इंसान अगर नहीं बन सके तो फिर भगवान कैसे बनोगे. संकल्प हो हमारा इंसान हम बनेंगे, इंसान बन गए तो भगवान भी बनेंगे. आपल्याला आपल्या मनाच्या वृत्तीला, या काड्या कल्पनेला संपवताच आलं नाही तर काय करता म्हणते आज, का फायदा झाला. वृत्तीसी पोषक वेचली अहंता, नम्रतेची सत्ता गेली चोरी, मरणाची वेळ आली से जवळी, वृत्ती नाही थोडी दुरी केली. मरणाची वेळ जवळ आली पण वृत्तीला दूर नाही केलं. आमच्या गावाकडे एक पाटील आहे, त्या पाटलाकडे 20-25-40 एकर जमीन, जुमला, शाळा, ITI, खूप पैसे. त्याचे 2 मुलं. पैशाचा असा उपयोग केला, त्याच्या वावरामध्ये जर एखादी बाई शेण आणण्यासाठी गेली तर त्या बाईच्या लटाच म्हणत नाही त्याच्या भाषेत, लटा जुळा, तिचे केस धरून तिला त्या मांडवाच्या बाहेर तिच्या पाठीवर दणके मारून बाहेर काढायचे, पण तिला शेणाचा एक पवटा, असे कामं केले त्याने आयुष्यभर. कीर्तनात जर बसला कोणाच्या, आमचे वडील कीर्तन करायचे, आमच्या वडिलाच्या कीर्तनात मागं 4 माणसं घेऊन बसायचा आणि टिंगल टेवाडी करायचा, हे पांढरे. आता आम्ही कसे आहोत, पांढरे मोठे आले सांगणारे नाही. नदीमध्ये जाळं टाकता टाकता यांचे दिवस गेले आणि हे पांढरे हे काय झाले. आता की मागे बसून गोष्टी सांगायचा, या गोष्टीला आता 30 वर्ष झाले. किती? 30. आता त्याच्या हातात काडी आली, तो असा थरथर कापतो. BP आहे, शुगर आहे, महिन्याच्या 9,000च्या त्याच्या गोळ्याच आहे BP शुगरच्या. लघवी येत नाही, थेंब थेंब लघवी येते. नागपूरला जाऊन इलाज करावा लागते. एक दिवस मला भेटले, प्रार्थनेमध्ये आले, ते गुरुदेव सेवा मंडळाचे आहे. बसले माझ्याजवळ, बसले आणि रडायला लागले. म्हणे बापू रमाकांत का झालं, गेलं का म्हणे, माझं सगळं वाया गेलं. काहून का झालं. आयुष्यभर मी पाप केले म्हणे, आयुष्यभर याला मार त्याला मार, मुलांना पैसे मिळावं म्हणून मी बार टाकली म्हणे. त्याने बार टाकली होती दारूची. त्याचा एक मुलगा माझ्यासोबत शिकला, दारूची बार टाकली. मोठा मुलगा मागच्या वर्षी दारूनं गेला, आज दुसरा जाण्याच्या मार्गावर आहे. मी म्हणे मुलाला, मला सांगितलं म्हणे एका जणांना दारूची बार टाकून देऊ नका, पण मी बार टाकून दिली, पोरं खराब झाले. काहून खराब झाले, काय, ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये अंगामध्ये ताकद होती, रग होती, तेव्हा मस्ती केली या माणसाने. आपणही तसेच आहोत, त्यालाच काय म्हणायचं. आपले शेतीवाडी, बैल ढोरं, जावई इवाई चांगले राहू द्या ना, आपण कुणाला जुमानत नाही. केवढ्या कापूस आहे म्हणून चांगल्या राहू द्या, 100 क्विंटल कापूस होऊ द्या, 100 पोते तुरी होऊ द्या, धान होऊ द्या, घर धान्यानं भरून राहू द्या, जावई लखोपती मिळू द्या. गावामध्ये कसं असा चालते, तो असा नाही चालत. रग राहते माणसाच्या हातात. पण रावण सरीके की मुंडी जमीन में घुस गई, भर जिंदगी का नाश हो गया और आखिर बात फंस गई. जवानी 4 दिन की चांदनी है. पैसा आडका म्हातारपणात कामी नाही येत, म्हातारपणात शरीरच साथ देत नाही. बापू म्हणे आता लघवी येत नाही, बीपीच्या आहे, अशा हात घातला, एवढ्या गोळ्याचा बंडल रोज खा लागते म्हणे. मोठी सून जेवण घालत नाही, काय म्हणे, मोठी सून जेवण घालत नाही, लहान सून जवळ येऊच देत नाही. मग तुम्ही कसं करता जी. एवढा मोठ्या गावाचा पाटील म्हणे आता मी पोरीच्या घरी सकाळ संध्याकाळी जेवायला जातो म्हणे, ॲटो करून, गाडी नाही चालवत आहे. असा हात दाखवायचा कुणाची ती गाडी. मी खूप वाईट कामं केले बापू म्हणे, तुझ्या वडिलाच्या कीर्तनात मी म्हणे मागून टवाडे का करणारा, हे म्हणे माझ्या फळ म्हणे, हे सत्संगतीत बसून मी टवाडकी केली म्हणे. आता माझं कसं होईल का म्हणे, आता कसं होणार आहे. भर जिंदगी का नाद. मी घरी गेलो आणि घरी गेल्यावर मग मी त्याचं पूर्ण चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं आणि एक लहानचे 2-4 ओळी लिहिल्या फक्त. काय लिहिल्या, ऐसे बखत आई अकल, ऐसे बखत आई अकल,
अकल तन का भरोसा ना रहा, तन का भरोसा ना रहा। ऐसे वक्त आई अकल, ऐसे वक्त आई अकल, ऐसे वक्त आई। अब कान से सुनना नहीं, अब कान से सुनना नहीं, अरु नेत्र से दिखता नहीं, अरु नेत्र से दिखता नहीं। सारी जवानी काम के अग्नि में सारी टल गई, अग्नि में सारी टल गई। अब राम का सिमरन करे, दौलत तेरी जब लुट गई, दौलत तेरी जब लुट गई। ऐसे वक्त आई अकल, ऐसे वक्त आई अकल तन का भरोसा ना रहा, तन का भरोसा ना रहा। ऐसे वक्त आई अकल, ऐसे वक्त आई अकल। आता अक्कल आली बापू म्हातारपणात। ऐसे वक्त आई अकल तन का भरोसा ना रहा। अकल कब आती है? ठोकर लगने के बाद। म्हातारा झाल्यावर आठवते आपण त्याला तेवढं मारलं होतं, त्याला तशा शिव्या दिल्या होत्या, त्याच्या वावरात बैल घातले होते, त्याची पराठी मोडली होती। तो म्हणे पाटील नका जाऊजी माझ्या पराठीतून, नका घालूजी खासर, तरी त्याच्या भर पराठीतून खासर घातलं, त्याची पराठी खराब केली एकर भऱ्याची। आता म्हातारा झाला। ऐसे वक्त आई अकल तन का भरोसा ना रहा, अब कान से सुनना नहीं और नेत्र से दिखता नहीं। सारा जन्म सब काम के अग्नि में सारा बह गया, बह गई पूर्ण उमर पूर्ण कामाच्या अग्नीत चाली गेली। अब राम का सुमिरन करे, दौलत तेरी जब लुट गई। आता म्हातारपणात अक्कल आली, टोंगडे काम करत नाही, कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही। अशा वेळेस कीर्तनात बसावंसं वाटते पण बसता येत नाही बापू। अशी हे पंढरी आहे। वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, अशी ज्ञानेश्वरी वाचा। या ज्ञानेश्वरीने या पंढरीची ओळख करून दिली। अर्जुना सांगते महाराज की भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला 3रा अध्यायामध्ये, झळझळोनी वैला निघ येत भक्तीची या वाटाला, तेवी पावसी अव्यंग रूप माझे। झळझळोनी म्हणजे काय होते? एखादं लहानसं जनावर मोठ्या जनावराच्या तोंडात सापडलं तर तिथून सोडवण्यासाठी ती जनावर काय करते? हातपाय हलवते, झडत्या देते। तसं संसारामध्ये जीवन जगत असताना वाईट संघापासून कुमार्गापासून बाहेर निघा, हातपाय झडून बाहेर निघा। वहिला म्हणजे वेगळा बाहेर। या संसाराच्या चक्रातून कामाक्रोधाच्या चक्रातून हातपाय झडून बाहेर निघ, झळझळोनी वहिला निघ येत भक्तीची या वाटाला। अर्जुना तू आत्ताच भक्तीच्या वाटेला लाग, तेवी पावैसी अव्यंग रूप माझे। अरे या पंढरीचं, या विठ्ठलाचं, या आत्मस्वरूपाचं जे स्वरूप आहे अव्यंग आहे। याच्याजवळ काम नाही, क्रोध नाही, दया आहे, माया नाही, क्षमा आहे, हिंसा नाही, असं सुंदर रूप आहे रे तुझं। पण तू माझ्या भक्तीला लाग, तू ह्या सगळ्यांच्या मागे लागू नको संसाराच्या। हा संसार तुला गड्ड्यात नेऊन टाकणार आहे। ज्ञानेश्वरी आपल्याला जीवनाचं मर्म सांगते, ज्ञानेश्वरी आपल्याला वाट दाखवते, जगायचं कसं, बोलायचं कसं। काम क्रोध लोभ मद मत्सर हे दुर्योधन भीष्म दुःशासन कृपाचार्य हे सगळे आहे आपल्या अंतःकरणात। आणि हा अर्जुन, हा जीव वश झाला आहे त्यांना या जीवरूपी संग्रामामध्ये।
त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी सद्गुरू उपदेश करताय, म्हणजे भगवान श्रीकृष्ण उपदेश करताय. झळझळून वैलानी येत भक्तीची या वाटाला, तेवी पाविसी अभ्यंग रूप माझे. तुला समजा तुझं चांगलं रूप, तुझं चांगलं जीवन जगायचं असेल तर याच्यातून पाय झाडून बाहेर निघ. कामातून, क्रोधातून, लोभातून, मोहातून, पैशाच्या मोहातून, नातेवाईकातून, गणगोतातून हळूहळू बाहेर निघा. आपण फसून आहो. तुम्हाला वाटत असेल ह्या का सांगून राहिला, याच्यातून बाहेर निघ, त्याच्यातून बाहेर. करून पहा तुम्ही. खूप मुलात मन घाला, एक दिवस रडा लागतो. मुलीच्या संसारात खूप लक्ष घाला, एक दिवस रडा लागतो. घरच्या प्रपंचात खूप वेळ द्या, एक दिवस रडावं लागतं. प्रपंच सोळाचा नाही आहे, पण भागवतामध्ये ओवी आलेली आहे. जरी झाली स्त्री पुत्र गृहस्थिती, तरी न धरावी त्यांची आसक्ती. सावध राखावी चित्त वृत्ती परमार्थ योगी. जरी झाली स्त्री पुत्र गृह स्थिती, जरी आपल्या घरी मुलं बाळं सगळे जण असेल, आपलं घर असेल, तरी त्या माणसाने न धरावी त्यांची आसक्ती. मुलाची, मुलीची, पत्नीची, पतीची, आईवडिलाची, धनद्रव्याची आसक्ती धरू नका बनते. जरी झाली पुत्र स्त्री गृहस्थिती, तरी न धरावी त्यांची आसक्ती. सावध राखावी चित्तवृत्ती. त्यांच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण, घुसण्याचा नाही. जेवढे जेवढे घुसाल तेवढे तेवढे रडाल. आमच्या बाबाजीचा सुंदर विचार आहे की हा मनुष्य हसत हसत पाप करतो. काय करतो? हसत हसत पाप करतो. हसत हसत केलेलं पाप रडत रडत एक दिवस भोगावं लागते. लक्षात ठेवा, पक्क लक्षात ठेवा. जेवढं आपण पाप करतो ना हसत हसत दुसऱ्याची नुकसान करतो, एक दिवस ते सगळं रडत रडत भोगावं लागते. मरणाची वेळ आली से जवडी, वृत्ती नाही थोडी दुरी केली. स्वैराचारी जाना मानेची ना बोध, नव्हती सावध अनंत मने. जन्मभरी पूजा व्रत नेम केले. जन्मभर पूजा करा, व्रत नेम करा, पण जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत या पूजेचा काही फायदा नाही. स्वैराचारी जन मानेची ना बोध. स्वैराचारी मनाच्या आहारी गेलेले, धनाद्रव्याच्या आहारी गेलेले लोक कुणाचा बोध मानत नाही. न होती सावध अनंत मने. आपल्यासमोर मूर्ती जिवंत आहे. 215 अभंग आहे त्यांचे. एक एक अभंग वाणीतला आपल्याला जीवनाचं मर्म सांगते की कसे लोक ऐकत नाही, कसा संजय आहे हा, कसे जगत आहोत आपण. कोणी कुणाला मानत नाही, कोणी कुणाचं ऐकत नाही. नाही, शास्त्राचं ऐकत नाही, ग्रंथाचं ऐकत नाही, संताचं ऐकत नाही. मग ऐकतो कोणाचं बनता? भागवत करायचं वरण भात खायसाठी, ज्ञानेश्वरी सप्ताह वरण भातासाठी नाही. नाही, ज्ञान देवे रचिल्या पाया आणि कळस झडके वरी तुकड्या. संत फळा आली, संत कृपा झाली आणि इमारत. वारकरी संप्रदाय आमच्या महाराष्ट्राच्या भूमीला लाभला. त्यांनी आम्हाला या मनुष्य जन्मामध्ये प्रापंचिक जीवनातून मन बाहेर काढून परमार्थाकडे वळवण्यासाठी एन केन प्रकार केले. हो, संतांचे संगती मनोमार्गे गती. संतांच्या संगतीनं मनाला गती मिळते. आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संघाने आपल्या अंतःकरणातला श्रीपती, आपल्या अंतःकरणातला देव ओळखायचा आहे. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. अरे वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी संत चमत्कार न करती. चमत्कार करत नाही ते. चमत्काराच्या भरी भरूनी अनेकांची झाली धूळध्यानी. म्हणून यापुढे कुणीही चमत्कार वरू नका सज्जन हो. चमत्काराच्या मागून न लागता संतांच्या जीवनाचा आपण आपल्या जीवनामध्ये विचार केला पाहिजे. त्यांना काय सांगायचं? स्वैराचारी जाना मानेची ना बोध, नव्हती सावध अनंत मने. जन्मभरी पूजा व्रत नेम केले. व्रत करा, नेम करा, एकादशी करा, पूजापाठ करा, सगळं करा बापा, पण वृत्तीला, आपल्या वृत्तीला संतांच्या चरणावर, संतांच्या चरणाची दासी बनवा. जनाबाई दासी झाली नामदेव महाराजांची. तुकडोजी महाराज आडकोजी महाराजचे दास झाले. नामदेव ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती दासाचे दास झाले. मुक्ताबाईने, सोपान देवाने ज्ञानेश्वराच्या चरणावर आपलं आयुष्य पूर्ण वाहून टाकलं. एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामीच्या चरणावर आपलं पूर्ण आयुष्य घालवून दिलं.
नामदेव महाराजांनी विसोबा खेचरांच्या चरणावर आयुष्य वाहलं बापो. जेव्हा संतांच्या चरणावर आपण आपलं पूर्ण आयुष्य देऊन टाकतो त्या दिवशी जीवनामध्ये सुख येते. तयारी पाहिजे आपली, पण आपलं घरातून पाय बाहेर निघत नाही. माझं घर हम दो हमारे दो याच्यात आपण खुश आहोत, इथून बाहेर निघालं पाहिजे.